माझ्या नंदेचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि ती आमच्याच घरी राहायला आली होती. दिवसभर ती स्वतःच्या खोलीतच बंद राहायची आणि कुणाशी नीट बोलतही नव्हती. पण मला एक गोष्ट लक्षात येऊ लागली होती. रात्री उशिरा जेव्हा सगळे गाढ झोपेत असायचे तेव्हा ती शांतपणे उठायची आणि स्वयंपाकघरात जायची. तिथे ती खूप सारा स्वयंपाक करायची. एके रात्री मी हळूच तिचा पाठलाग केला. मी पाहिलं की तिने बनवलेलं सगळं जेवण एका ताटात आणि डब्यात भरलं आणि घराच्या मागे असलेल्या जुन्या कोठडीत जायला निघाली. मी खिडकीतून आत डोकावलं आणि ते दृश्य पाहताच माझ्या अंगावर काटा आला. ती आमच्या घरी परत आल्यापासून घरातली चैतन्य जणू कुठेतरी हरवून गेलं होतं. अंगणात एक विचित्र शांतता आणि उदासी पसरली होती. आजही मला तो दिवस आठवतो जेव्हा तिचं लग्न झालं होतं आणि ती किती स्वप्न आणि आनंद घेऊन सासरी गेली होती. संपूर्ण वस्तीमध्ये तिच्या लग्नाची चर्चा होती. लाल रंगाच्या वधूवेशात ती एखाद्या राणीसारखी दिसत होती. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि मनापासून तिच्यासाठी खूप आशीर्वाद निघत होते. पण नशीबही कधी कधी किती विचित्र खेळ खेळतं. माणूस काहीतरी वेगळाच विचार करतो आणि घडतं मात्र काहीतरी वेगळंच असतं. अवघ्या काही वर्षातच तिला सासरमधून घराबाहेर काढलं गेलं आणि तिला पुन्हा त्या दारात परत यावं लागलं जिथून ती एकेकाळी नवरी बनून निघाली होती. ती परत आली तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. ती दारात उभी होती. केस विस्कटलेले, डोळे रिकामे आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा दिसत होता. तिच्या डोळ्यांमधली चमक जणू कायमची हरवून गेली होती. आई म्हणजे माझी सासू तर पूर्णपणे खचून गेली होती. ती सतत देवाळासमोर बसून रडत राहायची आणि देवाला विचारत राहायची की तिच्या मुलीच्या वाट्याला असं का आलं. तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. वस्तीतल्या बायका जेव्हा भेटायला यायच्या तेव्हा सहानुभूतीच्या नावाखाली विचित्रच बोलायच्या. कुणी म्हणायचं मुलीतच काहीतरी कमी असणार, कुणी म्हणायचं थोडं सहन केलं असतं तर संसार टिकला असता. त्यांच्या त्या शब्दांनी आमच्या जखमा आणखी खोल होत होत्या. सुरुवातीला सगळ्यांनी तिची खूप काळजी घेतली. तिला समजावलं की जे घडतं ते कधी ना कधी चांगल्यासाठीच घडतं. माझे पती जे तिचे सख्खे भाऊ होते तिला धीर देत राहिले. त्यांनी तिला सांगितलं की हा वाईट काळही निघून जाईल आणि ते नेहमी तिच्या पाठीशी उभे राहतील. पण काळ जसजसा पुढे सरकतो तसतसं लोकांचं वागणं बदलायला लागतं. सहानुभूती हळूहळू ओझं वाटायला लागते. आमच्या घराची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. महागाईनं कंबर मोडून टाकली होती. घरात एकच कमावणारा आणि खर्च मात्र सतत वाढत होते. अशावेळी घरात अजून एक व्यक्ती कायम राहणं सगळ्यांनाच आतून त्रास देत होतं. कुणी उघडपणे काही बोलत नव्हतं, पण चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जात होते. माझी नणंदही हे सगळं समजून घेत होती. तिच्या डोळ्यांमधली चमक पूर्णपणे भिजली होती. ती दिवसभर शांतपणे आपल्या खोलीत बसून राहायची. फक्त आई हाक मारायची तेव्हा ती बाहेर येऊन थोडंसं काम करायची किंवा थोडंसं काही खायची आणि पुन्हा आपल्या खोलीत जाऊन बसायची. एक दिवस दुपारची वेळ होती. उकाडा खूपच होता. पंखा सुद्धा जणू गरम वारा देत होता. आम्ही सगळे एकत्र बसून जेवण करत होतो. त्या दिवशी भाजी बनवली होती. माझ्या पतीच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या थकव्याची छाप स्पष्ट दिसत होती. ते खर्च आणि महागाईबद्दल बोलत होते. अचानक त्यांचा आवाज चढला आणि त्यांनी थेट आपल्या बहिणीकडे पाहत म्हटलं की आजच्या काळात स्वतःचं घर चालवणंही कठीण झालं आहे. त्यात घटस्फोट झालेल्या बहिणीचा खर्च उचलणं आणखी जड जातं. ती आयुष्यभर आपल्या भरोशावरच राहणार आहे का. हे ऐकताच जेवणाच्या ताटाजवळ अचानक शांतता पसरली. माझं हृदय धडधडू लागलं. मी घाबरून माझ्या नंदेकडे पाहिलं. तिच्या हातातून पोळीचा तुकडा खाली पडला. तिनं डोकं खाली केलं. तिनं काहीही बोललं नाही. एक शब्दही नाही, ना राग ना अश्रू. ती हळूच सुटली आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. मला माझ्या पतीवर खूप राग आला, पण जे शब्द तोंडातून बाहेर पडले होते ते परत घेणं शक्य नव्हतं. त्या दिवसानंतर तिनं आमच्यासोबत जेवण करणं बंद केलं. ती दिवसभर खोलीचं दार आतून बंद ठेवायची आणि कुणालाही आत येऊ देत नव्हती. घरात एक विचित्र भीती आणि अस्वस्थता पसरली होती. मी जेव्हा तिच्या खोलीजवळून जायची तेव्हा आतून कोणताही आवाज येत नव्हता. असं वाटायचं जणू खोली पूर्ण रिकामी आहे. आई दरवाजावर टकटक करायची. रडत रडत तिला हाक मारायची, पण ती ना दरवाजा उघडायची ना काही उत्तर द्यायची. आमच्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या भीती निर्माण होऊ लागल्या. कुठे नणंद स्वतःलाच काही अपाय करून घेईल का, इतकी तुटून जाईल का की पुन्हा कधी सावरूच शकणार नाही. मी रात्री अनेकदा उठून तिच्या दरवाजा खालच्या फटीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करायची, पण आत पूर्ण अंधार असायचा. काहीच दिसत नव्हतं. सासू रडत रडत म्हणायची की तिला एखाद्या बाबांकडे किंवा मंदिरातील पुजाऱ्याकडे दाखवायला हवं. कदाचित कोणाची वाईट नजर लागली असेल किंवा कुणी काही अपशकुन केला असेल, म्हणूनच तिची अशी अवस्था झाली आहे.
पण माझ्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. मला वाटू लागलं होतं की ती जाणीवपूर्वक काहीतरी लपवत आहे. घरातील प्रत्येकजण याच विचारात बुडाला होता की ती खोलीत नेमकं करत काय आहे. ना रडण्याचा आवाज, ना राग, ना कोणत्याही गोष्टीची मागणी, फक्त एक विचित्र शांतता. अनेकदा मला वाटायचं की हीच तिची सगळ्यात मोठी हाक आहे, जी ती आम्हाला ऐकू पाहते आहे. पण आम्हालाच ती समजत नाही. दिवस निघून गेले, आठवडे सरले आणि महिनेही पुढे गेले, पण तिच्या अवस्थेत काहीच बदल झाला नाही. तिची खोली जणू एका बंद कारागृहासारखी बनली होती. तिथून कोणताही आवाज बाहेर येत नव्हता आणि आत प्रकाशही जात नव्हता. सासूबाईंनी तर जवळजवळ खाणंपिणं सोडून दिलं होतं. त्यांची नजर सतत त्या दरवाजावरच खेळलेली असायची. कदाचित आता उघडेल आणि त्यांची मुलगी बाहेर येईल, अशी त्यांना आशा असायची. पण तो दरवाजा जणू दगडाचा बनला होता. मी अनेकदा विचार करायची, पण मनात प्रश्नच उठायचे. एखादा माणूस इतके दिवस नीट खाल्ल्याशिवाय, प्यायल्याशिवाय आणि कुणाशीही न बोलता कसा राहू शकतो? ती रात्री काही खात असेल का? ती खरंच स्वयंपाकघरात जाऊन काही बनवत असेल आणि आम्हाला कळतच नसेल का? की ती पूर्णपणे वेगळ्या जगात हरवून गेली आहे? हे सगळं विचार करत करत माझी झोप उडून जायची. मी अनेकदाच तिच्या दरवाजाबाहेर उभी राहायचे. कदाचित आतून एखादी हालचाल ऐकू येईल, एखादा हलकासा आवाज तरी येईल अशी वाट बघत राहायची. पण तिथे फक्त शांतता असायची, इतकी खोल की ती कानात बोचू लागायची. माझे पतीही आता त्यांनी बोललेल्या शब्दांबद्दल खूप पश्चाताप करत होते. रागात बोललेल्या त्यांच्या काही शब्दांनी नंदेला आतून पूर्णपणे तोडून टाकलं आहे हे त्यांना समजलं होतं. तेही अनेकदा रात्री उठून तिच्या दरवाजाबाहेर उभे राहायचे आणि रडत रडत तिची माफी मागायचे. पण आतून कधीच कोणतं उत्तर येत नव्हतं. आमचं पूर्ण घर एका अनोळखी भीतीत जगत होतं. मुलं सुद्धा आता त्या खोलीजवळ जायला घाबरू लागली होती. त्यांना वाटायचं की त्या बंद दरवाजामागे काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे. सासूबाईंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यांची अवस्था आम्हाला सहन होत नव्हती. माझ्या मनातही विचित्र विचार येऊ लागले होते. कधी वाटायचं ती आत बसून रडत असेल आणि स्वतःच्या अश्रूंमध्येच बुडत असेल. कधी वाटायचं ती आमच्या विरुद्ध काही योजना आखत असेल, त्या दिवशी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. अनेकदा मी दरवाजाला कान लावून ऐकायचा प्रयत्न करायची. कधी कागद पडल्यासारखा हलका आवाज ऐकू यायचा, कधी जणू भांडी फार काळजीपूर्वक ठेवली जात आहेत असा मंद आवाज. त्या हलक्या आवाजांमुळे माझा संशय अजूनच वाढत होता. मी अनेकदा माझ्या पतीला उठवून ही गोष्ट सांगितली, पण ते नेहमी म्हणायचे की घर जुनं आहे, लाकूड कधी आकसतं तर कधी फुगतं, त्यामुळे असे आवाज येतच राहतात. पण स्त्रीचं मन अनेकदा खरं ठरतं. मला खात्री होती की त्या बंद दरवाजाच्या मागे काहीतरी वेगळंच चालू आहे, असं काहीतरी जे आपण कल्पनाही करू शकत नाही. माझी नणंद जी नेहमी साधी, शांत आणि आज्ञाधारक होती, ती अचानक इतकी गूढ कशी झाली असेल? सगळ्यांपासून दूर जाणं आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेणं ही काही साधी गोष्ट नव्हती. वस्तीतले लोकही आता आमच्या घरी कमी येऊ लागले होते. त्यांना वाटू लागलं होतं की आमच्या घरावर जणू काहीतरी जड सावट आहे किंवा वाईट काळ सुरू आहे. मी मात्र सतत विचार करत राहायची की कसं तरी तिच्या खोलीची किल्ली मिळाली पाहिजे किंवा एखादा तरी धागा सापडला पाहिजे, ज्यामुळे खरं काय आहे ते समजेल. दिवसभर घरकाम करत असतानाही माझी नजर त्या दरवाजावरच असायची. कधीतरी तिला भूक लागेल, कधीतरी ती बाहेर येईल असं वाटायचं, पण ती जणू या जगापासूनच दूर झाली होती. तिनं स्वतःभोवती अशी भिंत उभी केली होती की ती तोडणं आमच्या हातात नव्हतं. तिचं हे शांत राहणं आणि तिचं असं वागणं आमच्यासाठी शिक्षा बनलं होतं. घरातील आनंद जणू कुठेतरी हरवून गेला होता. शेवटी आम्ही मनाशी ठरवलं की कदाचित त्या धक्क्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला आहे. कदाचित ती खोल दुःखात बुडाली आहे आणि वास्तवापासून पळ काढत आहे. दिवस कसाबसा निघून जायचा, पण रात्र झाली की घरात एक विचित्र भीती पसरायची. मला तर आता रात्री झोपच येईनाशी झाली होती. मी अंथरुणावर पडून छताकडे पाहत राहायची आणि कान सतत त्या बंद खोलीकडे लागलेले असायचे. माझे पती दिवसभराच्या थकव्याने गाढ झोपून जायचे, पण माझ्या डोळ्यांतून झोप पूर्णपणे नाहीशी झाली होती. नेहमी असं वाटायचे की घराच्या एखाद्या कोपऱ्यात काही अदृश्य सावली लपून बसली आहे आणि ती कधीही समोर येईल. सासूबाईंची तब्येतही आणखी खालावत चालली होती. त्या मंदिरासमोर बसून थरथरत देवाचं नाव घेत राहायच्या आणि काहीतरी पुटपुटत राहायच्या. सतत रडल्यामुळे त्यांचे डोळेही कमजोर झाले होते. तरीही त्यांची नजर सतत त्या बंद दरवाजावरच खेळलेली असायची. पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली होती. पिठाचा डबा जो कालपर्यंत अर्धा भरलेला होता, तो आता खूपच रिकामा दिसू लागला होता. सुरुवातीला मला वाटलं कदाचित माझाच काहीतरी गैरसमज होत असेल, पण नंतर रोजच असं होऊ लागलं. कधी तांदूळ कमी दिसायचे, कधी तुपाचा डबा लवकर रिकामा व्हायचा. मी ही गोष्ट सासूबाईंना सांगितलं.
तर त्यांनी थकलेल्या आवाजात म्हटलं की कदाचित उंदीर खात असतील, पण उंदीर इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य कसं खाऊ शकतात? ही गोष्ट माझ्या मनात सतत फिरत राहिली. आता मला खात्री वाटू लागली होती की काहीतरी बिनसलं आहे. मी स्वयंपाकघरावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि मग एक रात्री असं काही घडलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रात्री साधारण 3चा सुमार होता. मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला उठले. जसं मी खोलीबाहेर आले तसं मला हलकासा सुगंध जाणवला. जणू कुणीतरी भाजी फोडणीला टाकत आहे आणि ताज्या पोळ्या करत आहे. सुगंध मंद होता पण स्पष्ट जाणवत होता. मी थपकून उभी राहिले. इतक्या रात्री कोण स्वयंपाक करत असेल? मी हळूहळू स्वयंपाकघराकडे गेले, पण तिथे अंधार होता. चूल थंड पडली होती. मला वाटलं कदाचित शेजारून वास येत असेल, पण एवढ्या रात्री ते सुद्धा सगळे झोपलेले असणार. मी परत अंथरुणावर पडले आणि भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहत राहिले. टिकटिकचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तेवढ्यात मला खूप हलकीशी हालचाल ऐकू आली. तो आवाज त्या बंद खोलीकडून आला होता, जी अनेक महिन्यांपासून उघडलीच नव्हती. माझा श्वासच थांबला. मी हळूच उठले आणि अणवाणी पावलांनी बाहेर आले. ओसरीत हलकी चांदण्याची उजळण पसरली होती. त्या मंद प्रकाशात मी जे पाहिलं ते पाहून माझं रक्तच गोठलं. माझी नणंद तिच्या खोलीतून बाहेर येत होती, पण ती अशक्त किंवा तुटलेली वाटत नव्हती. ती अगदी सरळ चालत होती. तिची पावलं जलद आणि ठाम होती. तिनं अंगावर फक्त एक काळी शाल पांघरली होती आणि चेहरा अर्धा झाकलेला होता. ती सरळ स्वयंपाकघराकडे गेली. मी कोपऱ्यात शांतपणे लपून पाहत राहिले. तिनं दिवा लावला नाही. त्याऐवजी कोपऱ्यात ठेवलेला जुना मातीचा दिवा पेटवला. मग तिनं पीठ काढलं आणि मळायला सुरुवात केली. तिचा वेग पाहून मी थक्क झाले. ती खूप सारं पीठ मळत होती, इतकं की ते आमच्या संपूर्ण घरासाठीही पुरेसं झालं असतं. त्यानंतर तिनं भाजी बनवायला सुरुवात केली. मसाले टाकले, भाजी हलवली. पण आश्चर्याची गोष्ट अशी की भांड्यांचा किंचितही आवाज येत नव्हता. सगळंच खूप विचित्र वाटत होतं. माझे हात थरथरू लागले. लहानपणी ऐकलेल्या भूतांच्या आणि चेटकिणींच्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरू लागल्या. खरंच ती माझी नणंद होती का? की तिच्यात काहीतरी बदल झाला होता? ती हे सगळं जेवण कोणासाठी बनवत होती? माझ्या मनातील भीती आता प्रचंड दहशतीत बदलली होती. मला धावत जाऊन पतीला उठवावंसं वाटत होतं, पण जणू पायात शक्तीच उरली नव्हती. मी तिथेच तिजून उभी राहिले. तिनं खूप साऱ्या पोळ्या केल्या आणि मोठ्या भांड्यात भाजी भरली. एकदाही तिनं मागे वळून पाहिलं नाही. सगळं तयार झाल्यावर तिनं ते जेवण मोठ्या कापडात बांधायला सुरुवात केली. गाठोडं घट्ट बांधलं. जणू कुठेतरी दूर घेऊन जायचं आहे. माझं हृदय जोरात धडधडत होतं. आता ती काय करणार हा विचार डोक्यात घुमत होता. ती ते जड गाठोडं उचलून स्वयंपाकघरातून बाहेर आली, पण आपल्या खोलीकडे न जाता ती घराच्या मागच्या जुन्या दरवाजाकडे वळली. तो दरवाजा अनेक वर्षांपासून बंदच पडलेला होता. त्याच्या कडीवर गंज चढला होता आणि घरातील कोणीही त्या बाजूला जात नसे. घराचं मागचं अंगण अशी जागा होती की दिवसासुद्धा तिकडे जाण्याची भीती वाटायची. तिथे मोठमोठी रानटी झुडपं वाढली होती. तुटलेल्या खुर्च्या, जुनी खाटं आणि कचऱ्याचा ढीग साचलेला असायचा. त्याच बाजूला एक जुनी कोठडी होती, जी माझ्या पतीच्या आजोबांच्या काळात बांधलेली होती. तिचं छप्पर अनेक ठिकाणी मोडलं होतं. वस्तीतील लोक म्हणायचे की त्या ठिकाणी काहीतरी अशुभ आहे, जणू एखादी सावली तिथं वावरते. म्हणूनच लहानपणापासून घरच्यांनी त्या दिशेला जाणंच टाळलं होतं. नणंद त्या गंजलेल्या दरवाजाजवळ पोहोचली आणि कसलीही ताकद न लावता तो उघडला. आश्चर्य म्हणजे दरवाजा अजिबात आवाज न करता उघडला, जणू आधीच त्यात तेल टाकलं होतं. ती अंधारात बाहेर गेली आणि दरवाजा उघडाच ठेवला. आता माझा संशय भीतीपेक्षा मोठा झाला होता. मला समजून घ्यायचं होतं की ती इतक्या रात्री त्या भेसूर जागी एवढं सगळं जेवण घेऊन का जात आहे. मी मनात देवाचं नाव घेतलं आणि थरथरणाऱ्या पावलांनी त्या दरवाजाकडे चालू लागले. बाहेर खूप दाट अंधार होता. थंड वारा वाहत होता आणि झाडांच्या पानांची सळसळ अशी वाटत होती जणू कोणीतरी हळू आवाजात बोलत आहे. आजूबाजूला फक्त काळ्या सावल्या दिसत होत्या. मी भिंतींचा आधार घेत हळूहळू चालू लागले. आवाज होऊ नये म्हणून. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की ती ऐकेल की काय अशी भीती वाटत होती. अचानक माझ्या पायाखाली एक कोरडी काडी तुटली आणि हलका आवाज झाला. मी तिथेच थांबले. श्वास रोखून उभी राहिले. वाटलं आता ती मागे वळून पाहिल आणि सगळं उघड होईल, पण काहीच झालं नाही. फक्त वाऱ्याचा आवाज आणि किड्यांची किरकिर ऐकू येत होती. मी हळूच डोळे उघडले आणि पुढे पाहिलं तर ती अजूनही पुढे चालत होती. ती अजिबात न घाबरता चालत होती, जणू रोजच तिथे जात असावी. कोठडीचा लाकडी दरवाजा जो नेहमी कुलूप लावून बंद असायचा, आज मात्र थोडासा उघडा होता. तिनं हलकासा धक्का दिला आणि आत गेली. मी झुडपांच्या आड लपून हळूहळू कोठडीजवळ पोहोचले. भिंतीवर शेवाळ जमलं होतं. ओलसर वास इतका तीव्र होता की उलटी होईल असं वाटत होतं. आतून मंद पिवळसर प्रकाश चमकत होता, जणू कुणीतरी जुनी लालटेन पेटवली होती. त्या प्रकाशात हलणाऱ्या
सावल्या दिसत होत्या आणि माझ्या अंगावर काटा आला. आतून मंद आवाज येत होते, जणू कुणीतरी काही जेवत आहे. अगदी हलक्या स्वरात काही बोलणंही ऐकू येत होतं. नंदेचा आवाज मी ओळखू शकत होते, पण दुसरा आवाज अनोळखी होता. माझ्या मनात अनेक विचार उठू लागले. ती कुणाला लपवून जेवण देत आहे का? तिथे कोण असू शकतं? माझं मन ओरडून पळून जावं असं सांगत होतं, पण आवाज कशातच अडकून बसला. तिथपर्यंत जाणं म्हणजे स्वतःलाच धोक्यात टाकणं होतं. तरीही मी थांबले नाही. मी थरथरणाऱ्या हाताने भिंतीला स्पर्श केला. त्या थंड ओलाव्यानं अंगात शिरशिरी पसरली. मी डोळे मिटले, देवाचं स्मरण केलं आणि सावकाश खिडकीकडे सरकले. प्रत्येक पाऊल खूप जड वाटत होतं. खिडकीजवळ पोहोचल्यावर मी खोल श्वास घेतला. आता आतले आवाज स्पष्ट ऐकू येत होते. भाजीचा सुगंध आणि ओलसर वास मिसळून एक विचित्र वातावरण तयार झालं होतं. मी हात खिडकीवर ठेवला. तुटलेल्या काचेचे कण बोटात टोचले, पण त्या वेदनेची जाणीवही झाली नाही. माझं सगळं लक्ष आत काय चाललं आहे यावरच होतं. मी धीर गोळा केला आणि सावधपणे आत डोकावलं. त्या मंद पिवळसर उजेडानं त्या ओलसर अंधाऱ्या जागेला एक वेगळंच शांत रूप दिलं होतं. त्याचं प्रकाशात मला नणंद दिसली. ती सतत कामात गुंतलेली होती. तिच्या चेहऱ्यावर दिवसा दिसणारी उदासी नव्हती. तिथे घाम होता, मेहनतीची चमक होती. ती घामानं पूर्ण भिजली होती. कोठडीच्या एका कोपऱ्यात तो छोटा स्टोव्ह ठेवलेला होता, ज्यावर तिनं जेवण बनवलं होतं. त्याच्या आजूबाजूला डबे, स्वच्छ लिफाफे आणि लहान मातीची भांडी नीट रचून ठेवलेली होती. ती एक एक डबा उघडत होती आणि काळजीपूर्वक गरम जेवण भरत होती. पोळ्या मोजून ठेवत होती आणि जाड कागदात गुंडाळत होती, जेणेकरून त्या मऊ राहतील. भाजी लहान भांड्यात भरून झाकण घट्ट लावत होती, एक थेंबही बाहेर पडू नये म्हणून. तिच्या प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास दिसत होता, एक स्थिरपणा होता. ती कुणाकडून हरलेली वाटत नव्हती. उलट जणू आयुष्याशी लढायला सज्ज झालेली होती. तेव्हाच मला त्या हलक्या आवाजाचा खरा अर्थ समजला, जे मी रात्री ऐकत होते. ते कागद पाडल्याचा आवाज नव्हता, तर डबे उघडण्याचा, बंद करण्याचा होता. भांड्यांची मंद खणखण आणि जेवण बांधण्याचा तोच आवाज होता. माझं मन अचानक त्या दुपारच्या प्रसंगाकडे गेलं, जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून जेवत होतो आणि पतीनं रागात टोमणा मारला होता. त्यांना वाटलं होतं की ती वेडी झाली आहे किंवा सगळ्यांपासून लपून बसली आहे. पण खरं काहीतरी वेगळंच होतं. ती आमच्यापासून लपून बसली नव्हती, ती स्वतःचा स्वाभिमान वाचवत होती. पतीच्या त्या कठोर शब्दांनी तिच्या मनात दडलेली ताकद जागी झाली होती. ओझं बनून राहण्यापेक्षा स्वतः उभं राहण्याचा मार्ग तिनं निवडला होता. कदाचित तिनं स्वतःचे जुने दागिने विकून थोडे पैसे मिळवले असतील. कदाचित घरात आणलेल्या सामानात चोरून स्वतःसाठी थोडं धान्य वेगळं ठेवलं असेल, किंवा कदाचित स्वतःच्या वाट्याचं अन्न वाचवून ती हे सगळं करत असावी. तिची ती अथक मेहनत पाहून मी त्या धुळीने भरलेल्या खिडकीजवळच ओल्या जमिनीवर बसले. माझ्या मनात स्वतःबद्दल, पतीबद्दल आणि संपूर्ण घराबद्दल खोल पश्चाताप उमटू लागला. मी तोंडावर हात ठेवला, माझ्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये आणि तिच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून. मला पतीच्या त्या शब्दांची प्रचंड खंत वाटू लागली, जेव्हा त्यांनी तिला ओझं म्हटलं होतं. आपण स्वतःच्या रक्तालाच ओझं कसं समजू शकतो, आणि जेव्हा तोच माणूस स्वतःच्या पायांवर उभा राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला आधार देण्याऐवजी आपणच त्याला अधिक का तोडून टाकतो. माझ्या मनातील सगळी भीती आता आदर आणि लाजेमध्ये बदलली होती. मी डोळे पुसले आणि पुन्हा आत पाहिलं. तिनं सगळं जेवण डब्यांमध्ये नीट भरून झालं होतं. आता ती ते डबे एका मोठ्या मजबूत पिशवीत काळजीपूर्वक ठेवत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण त्या थकव्यामध्ये एक शांत समाधानही दडलेलं होतं. अचानक कोठडीच्या मागच्या गल्लीतून हलकीशी चाहूल लागली, जणू एखादी दुचाकी येऊन थांबली होती. बाहेरून मंद प्रकाश झळकला. नंदेनं लगेच आपली शाल व्यवस्थित केली, डोकं झाकलं आणि जड पिशवी उचलून मागच्या दरवाजाकडे गेली. तिनं सावकाश कडी उघडली. बाहेर एक तरुण उभा होता. डोक्यावर हेल्मेट होतं, जणू एखाद्या अन्न पोहोचवणाऱ्या सेवेत काम करत असावा. त्यानं शांतपणे आपली मोठी पिशवी पुढे केली. नंदेनं सगळे डबे नीटपणे त्यात ठेवले. दोघांमध्ये एकही शब्द बोलला गेला नाही, जणू हा रोजचा व्यवहारच होता. त्या तरुणानं पिशवी बंद केली आणि खिशातून पैसे काढून तिच्याकडे दिले. ती तिच्या संपूर्ण रात्रीच्या कष्टांची कमाई होती. नंदेनं थरथरणाऱ्या हाताने ते पैसे घेतले. दिव्याच्या मंद प्रकाशात मला तिच्या डोळ्यात पुन्हा एक चमक दिसली. तीच चमक जी तिचं लग्न तुटल्यानंतर हरवली होती. ही चमक एका नव्या आत्मविश्वासाची होती. आता ती कुणावरही अवलंबून नव्हती. तिनं स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकून घेतलं होतं आणि माझ्या पतीच्या टोमण्याला आपल्या कष्टांनी उत्तर दिलं होतं. तो तरुण मान हलवून निघून गेला. नंदेनं दरवाजा बंद केला आणि कडी लावली. मग त्या पैशांना डोळ्यांशी लावलं आणि आपल्या ओढणीच्या पदरात घट्ट बांधून ठेवले. तिच्या गालांवरून वाहणारे अश्रू आता दुःखाचे नव्हते. मला तेव्हा उमगले की प्रतिभानं रात्रीच्या अंधारात त्या जुन्या कोठडीला एका छोट्या गुप्त स्वयंपाकघरात बदलून टाकलं होतं.
तिथून ती शहरातील लोकांना घरगुती स्वच्छ अन्न पाठवत होती. ती हे सगळं दूरध्वनी आणि जाळ्यावरून येणाऱ्या मागण्यांद्वारे करत होती, जेणेकरून तिची ओळख कुणालाही कळू नये आणि घराच्या मानाला कुणी धक्का देऊ नये. ती दिवसभर खोलीत राहून विश्रांती घ्यायची, कारण तिला रात्रभर जागून काम करायचं असायचं. तिने हे सगळं फक्त एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी केलं होतं की घटस्फोट झालेल्या बहिणी ओझं नसतात. हे सगळं पाहून माझ्या पायांतली ताकदच जणू निघून गेली. मी तिथेच त्या ओल्या मातीवर बसले. माझ्या मनात पश्चातापाचं असं वादळ उठलं की माझा सगळा अहंकार तुटून गेला. आपण किती संकुचित मनाचे आहोत हे मला स्पष्ट जाणवलं. एका तुटलेल्या स्त्रीला आधार देण्याऐवजी आम्हीच तिला टोमणे मारत राहिलो. तिला जिथे प्रेम आणि साथ हवी होती तिथे आम्ही तिच्या जखमांवर कडू शब्दांची जखमच वाढवत राहिलो. त्या जीर्ण कोठडीत लावलेल्या छोट्याशा दिव्याच्या प्रकाशानं मला आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकवला. माणसाचे कठोर शब्द कुणाचं मन किती खोलवर जखमी करू शकतात. त्या क्षणी मी मनाशी ठरवलं की प्रतिभाला या शांत संघर्षात मी कधीच एकटी सोडणार नाही. सकाळ होताच मी पतीशी तिच्या या परिश्रमाबद्दल आणि धैर्याबद्दल बोलणार होते. आम्ही दोघं तिच्यासमोर हात जोडून माफी मागणार होतो, कारण आम्ही तिला समजून घेण्यात किती मोठी चूक केली होती. आम्ही तिला सांगणार होतो की ती आमच्यासाठी ओझं नाही, तर आमच्या कुटुंबाचा अभिमान आहे. तिनं दुःख आणि अंधारातही स्वतःच्या कष्टांवर उभं राहण्याचा मार्ग शोधला होता. माणसाची खरी ओळख तो पडण्यात नसते, तर पडून पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीत असते. या कथेमागचा हेतू कुणाच्याही भावना दुखवण्याचा नसून परिश्रम आणि स्वाभिमानाचा संदेश देण्याचा आहे. धन्यवाद.